सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या बस सेवेची सुविधा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दापोडी येथील क्रमांक 11 मंत्री निकेतन बस स्टॉप येथून मार्केट यार्ड पर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या PMPL बस सेवेचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले। नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व परिणामकारक करण्यावर भर। शहरातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना सुलभ, पारदर्शक आणि सहकार्यपूर्ण प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून अधिक परिणामकारक प्रणाली उभारण्यासाठी महानगरपालिका सकारात्मक पावले उचलेल, असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले। सर्व सदस्यांची एकमताने मंजुरी। कला, क्रीडा व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली। या बैठकीत शहरातील कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील धोरणांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली। साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार सेवा कर। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये 17 एप्रिल 2025 ते 27 मार्च 2026 या कालावधीत 97,35,660 रुपयांचा झोपडपट्टी सेवा कर वसूल झाला आहे। चालू आर्थिक वर्ष 31 मार्च 2026 रोजी संपणार, तरी झोपडपट्टी वासियांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवा कर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2026 चा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील 3 दिवसात हा निधी आधार संलग्न खात्यात थेट जमा होणार आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी पुणे मेट्रोपॉलिटन रिजन PMRच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा जोरकसपणे मांडत आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले। पुणे महानगर क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून त्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजनाची आवश्यकता असल्याची मागणी सभागृहात केली। नाशिक फाटा ते खेड 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने अखेर निर्णायक टप्पा गाठला असून गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांचा होत असलेला वेळेचा व इंधनाचा अपव्यय लक्षात घेऊन नाशिक फाटा ते खेड महामार्ग रस्ता रुंदीकरण तथा एलिव्हेटेड कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संकल्पित झाला, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची आज आमदार महेश लांडगे यांनी सदिच्छा भेट घेतली। संतभूमी पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांचे स्वागत केले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन प्रशासकीय प्रमुख या नात्याने त्यांचा सन्मान केला। जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना अनेक देशांनी त्याचा भार थेट नागरिकांवर टाकला, मात्र भारताने वेगळी वाट निवडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क एक्साइज ड्युटी प्रति लिटर ₹10 ने कमी केले। त्याचवेळी देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी डिझेल आणि ATF वर निर्यात शुल्क लागू करण्यात आले, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। नेहरूनगर येथील इमारतीचे उद्घाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले। सर्व सदनिकाधारकांना नवीन घरासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। हा प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पिंपरी चिंचवड यांच्या अंतर्गत साकारण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज निवास उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।